महाविकास आघाडीत सर्वाधिक वादाचा मुद्दा झालेल्या सांगलीमध्ये काँग्रेसनं मेळावा घेतला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं झाडून सर्व वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित होते। मात्र या मेळाव्यात खरी बाजी मारली विश्वजित कदम यांनी। वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विश्वजित कदम यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली। ठाकरे गटाला त्यांनी इशारे दिलेच, पण त्याचबरोबर पक्ष नेतृत्वासमोर देखील खदखद व्यक्त केली। नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी नेते मंडळींची सारवासारव सुरू होती, तर कार्यकर्त्यांनी मात्र चांगलाच संताप व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला जी मतं मिळतील ती काँग्रेसमुळे मिळणार आहेत, त्यामुळे विधानसभेला पुन्हा जागा मागायची नाही असं कदम म्हणाले। मला दिल्लीतून अनेक नेत्यांचे फोन आले, ते देखील ठाकरे गटावर नाराज असल्याचं कदम म्हणाले। पण आज हे जे काही आमच्या जिल्ह्या बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही 100% काँग्रेसची मतं असणार आहेत। मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही या सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या, काही संबंध नाही। ही काँग्रेसची मतं असणार आहेत। दरम्यान काँग्रेसच्या मेळाव्यात सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते, मात्र कार्यकर्त्यांना समजावण्याची पराकाष्ठा नाना पटोलेंना करावी लागली। सांगलीच्या जागेसाठी आपण सर्व ताकदीने प्रयत्न केले, दिल्लीला कितीही चक्रा मारल्या, वरिष्ठ नेते नागपुरात एकत्र आले असं थोरात यांनी म्हटलं। तर सांगलीबाबत मित्रपक्षांना राजकारण केलं अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। मी आता 4 दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो, सोनिया जी म्हणालेत की अरे नाना वो सांगली के अपने विश्वजित कदम के टिकट का क्या हुआ। विशाल पाटलांचं नाव माहित नव्हतं, विश्वजित कदम के टिकट का क्या हुआ। मग मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून, मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।